नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये. आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की जे जे लोक फ्रॉड करत आहेत. तर बघा, आपण ही लोकल ॲप खोलली आहे आणि हे लोकल ॲपवरती किती फ्रॉड चालतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, अशा ह्या लोकल जॉब ॲपच्या याच्यावरती विश्वास कधीही ठेवू नका. तर हे सरासर खोटं आणि एकदम जाली बनवलेलं असतं. यामध्ये बरेच वेळा माझं खूप नुकसान झालेलं आहे. तरी मी तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण दाखवून देतो, जे की आपल्या याच्यावरती असते इथं. एक मिनटं, जे तुम्हाला मी दाखवतो सर्च करून. तर आपण एक वर्क फ्रॉम होमचे जॉब सर्च केलेले आहे. HR एक्झिक्युटिव्ह म्हणून इथं लिहिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, 1 वर्षापेक्षा अनुभव कमी, 10वी पास असले मुलं आणि मुली दोन्ही चालतील असं सांगितलं आहे. त्या ॲपने स्वतःही सांगितलं आहे, फी भरू नका. पण माझं म्हणणं असं होतं की तुम्ही इथं इथं अशी टिप टिप देण्यापेक्षा ह्या ॲपवरती जे आपले डिस्क्लेमर आहे, जे ID बनवताय, तर त्यांना त्याच्यामध्ये फ्रॉड आहे, फ्रॉड यांना तुम्ही ID बनवूच देऊ नका ना. तर यामध्ये बघा, इथं एक कम्प्युटर ऑपरेटर झालं, ऑफिस एक्झिक्युटिव्ह झालं, हे खूप म्हणजे यामध्ये खूप फसवणूक असते. आता यामध्ये हे बघा, इथं नंबर वगैरे सगळे दिले आहे. माझ्यासोबत पण खूप मोठा मोठा असा फ्रॉड झालेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला पिन कॉमेंटमध्ये देणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी त्यामधून बाहेर पडलो आणि कसं डिप्रेशनमधून बाहेर आलो ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी असं ठरवलं की या ज्या फ्रॉडिंग्स आहे, त्या फ्रॉडिंग्स विरोधात मी म्हणजे विरोध करण्यामागचं कारण म्हणजे जे सामान्य माणूस आहे, जे की मुलं आहे किंवा मुले आहे, ज्या आत्ता जे नोकरीच्या शोधात आहेत. तर त्या नोकरीचे शोध करत असताना मोबाईलवरती त्यांना कुठेतरी हे ॲड दिसते आणि ती ती ॲड बघून ते त्याच्यावरती अप्लाय करतात आणि त्यानंतर ह्या अशा फ्रॉडमध्ये फसतात. तर माझं सर्वसाधारणपणे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला, म्हणजेच माझ्या मित्र आणि मैत्रिणी सगळ्या यांना सांगू इच्छितो की आपल्या सर्वात यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजेच की याच्यावरती जे लिहिलेलं असतं, असं काहीही होत नाही. त्यानंतर इथे इथे लिहिलेलं आहे की तुम्ही फी भरू नका, कोणतेही शुल्क आकारू शकत नाही. पण ते काय करतात, तर समजा आता तुम्ही ह्या ह्या जॉबच्या याला अप्लाय केला, ठीक आहे. याला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल का तुमची ॲप्लिकेशन सबमिट झाली आहे, तुमचा स्लॉट बुक करायचा आहे, तुम्ही एवढे पैसे पे करा आणि मग त्यानंतर तुमचे पुढले काम होईल, असे असे सांगता सांगता खूप असे पैसे आकारून घेता. तर आता बघू शकता, आपण नवीन प्रकारे बघत आहोत. तर आता नवीन जॉब आपल्या समोर येतीलच. बघू शकता, HR एक्झिक्युटिव्ह ही एकच जॉब दिसत आहे. तर आपण फिल्टर हे करून घेऊ आणि इथं पूर्ण याला सिलेक्ट करू आणि तुम्हाला मला सविस्तर दाखवता येईल. हे बघा, यामध्ये खूप वेळा यामध्ये फसवणूक केली जाते. यामध्ये त्यांनी खूप असा हे लिहिलेलं आहे. इथे पूर्ण लिहिलेलं आहे. इथे काय लिहिलंय, लिमिटेड वॅकन्सी आहे असल्यामुळे लवकर अप्लाय करा, प्रायोरिटी दिली जाईल जे लवकर अप्लाय करतील त्यांना. तर इथे तुम्हाला सांगतो मी, हे जे रिक्रुटर तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारू शकत नाही याची जी टिप दिली आहे, तर इथे किती जणांनी पाहिले आहे की त्या जणांनी काय
टिप दिली आहे ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ॲपच्या जाळ्यामध्ये फसू नका. ताकी कारण की हे सांगणं एवढंच आहे की असं नाही की बा या ॲपमधून जास्त फ्रॉड होत आहे, असं होत आहे, मला ते नाही म्हणायचं. पण मग याच्यामध्ये खूप अशा प्रोफाईल आहे ज्या ॲड दाखवत आहे ती या सर्वस्व फ्रॉड आहे. यामध्ये एकही जॉब अशी क्वचित एखादी जॉब अशी असेल का तिला तुम्हाला त्यामध्ये ओरिजिनल असेल. त्यानंतर याच्यामध्ये इतके फ्रॉडनेस भरलेले आहे पूर्ण. आता मी तुम्हाला एक सजेशन देतो आहे. तरी ठीक आहे, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण म्हणजे आता हा आपला पार्ट 1 झाला. पार्ट 2मध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की मी अप्लाय केलेलं आहे आणि अप्लाय केल्यानंतर पुढची प्रोसेस काय, व्हॉट्सअपला काय त्यांचा मेसेज येतो आणि त्यानंतर ते आपल्याला काय काय डॉक्युमेंट मागतात आणि त्यानंतर काय काय हे करतात आणि त्यानंतर आपण ज्या वेळेस अप्लाय करतो, ॲप्लिकेशन सबमिट होते, त्यांचा आपल्याला रिप्लाय येतो आणि रिप्लाय आल्यानंतर ज्यावेळेस आपण त्यांना डॉक्युमेंट सेंड करतो आणि डॉक्युमेंट सेंड केल्यानंतर जेव्हा ते म्हणतात की तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही नोकरीवर आहात, तुमचं एवढं एवढं पेमेंट आहे, असं होईल तसं होईल. त्यानंतर ते म्हणतात थोडं तुमचा जो पेपरवर्क आहे त्या पेपरवर्क करण्यासाठी तुमची एवढी 500,000 रुपये फी आहे आणि तेवढी तुम्हाला आत्ता पे करावं लागेल. आणि ती पे केल्यानंतर आपण जेव्हा त्यांच्याकडनं काम मागतो तेव्हा ते काम आपल्याला ते व्हॉट्सअपला टाकतात. त्यानंतर आपण त्याला एक्सेलमध्ये, मायक्रोसॉफ्टमध्ये ते पूर्ण करतो. त्याला आपल्याला 3-4 दिवस लागून जातात. ठीक आहे. त्यानंतर मी 3 दिवसानंतर तो प्रोजेक्ट पूर्ण झाला. तो प्रोजेक्ट त्यांच्याकडे त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवला की मी वर्ल्डमध्ये एक्सेलमध्ये असं असं काम पूर्ण केलं आहे सर तुमचं. हे सर्व संपूर्ण झाल्यानंतर ते म्हणतात हे चेक करण्यासाठी तुम्हाला 799 रुपये पुन्हा पे करावं लागतील. कारण तुमचा प्रोजेक्ट हा चेकिंग डिपार्टमेंटला पाठवला जाईल आणि तिथून चेक केल्यानंतर मग तो पुढं तुमचं येईल आणि त्याच्यानंतर तुमची पेमेंट येईल. असं करता करता आपल्याकडनं खूप पैसे घेऊन घेता आणि त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस तुम्हाला त्याची जाणीव होऊन जाते की आपण फसलो आहे आणि त्यामध्ये फसायला नको होतं आपण, असं आपल्याला जेव्हा कळतं त्यावेळेस आपल्याकडे काहीही पर्याय राहत नाही आणि नंतर मग ते आपल्याला ब्लॅकमेल करायला चालू होतात आणि त्यानंतर मग ते म्हणतात तुम्ही असं नाही केलं तर तुमच्यावर कारवाई होईल, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. मी तुम्हाला एक कॉमेंटमध्ये माझ्या एका पहिल्यांदा मी जो व्हिडिओ बनवला होता तो माझ्या रिॲलिटीमध्ये आणि ओरिजिनल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याला तुम्ही नक्की बघा. आणि त्यानंतर मला ह्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय. जय हिंद, जय भारत. सावधान राहा, सतर्क राहा.